लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तर देवा भाऊ देवा भाऊ. आणि जिथे मी जाते तिथे महिला येऊन मला सांगतात, ताई आले बरं का पैसे, देवा भाऊला थँक्यू सांगा. तर या ज्या प्रतिक्रिया आहेत ना, या खूप आहेत. मी जसं म्हटलं की मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकसारख्या मेट्रो सिटीजमध्ये कदाचित 1500 मोठे वाटणार नाही वाटणार. एका बाईची पर्स जर उघडली ना तर 1000 रुपये सहज निघतात. हीच माझी ग्रामीण भागातल्या ताईकडे ना, ती दिवसभर काम करते, 200 रुपये 200-300 रुपये मिळतात. माहेरी जायचं म्हणजे मला आठवतंय की पहिला हप्ता काहीतरी रक्षाबंधनच्या आसपास होता. आणि मी रहिमतपूरला निघाले होते साताऱ्याला. ते खूप छान दहीवडीचे पेरू मिळतात. पेरू घ्यायला उतरले होते. तिथे काही ताई आल्या आणि म्हणल्या, ताई पैसे आले बरं का आमच्या खात्यामध्ये. मी म्हटलं कसं वाटतंय का तुम्हाला? ते म्हणे, आता काय सांगू ताई, पहिल्यांदा माहेरी जाताना नवऱ्यापुढे हात नाही पसरणार आहे. देवेंद्रजींचं वाक्य मला नेहमी आठवतं. मला देवेंद्रजी नेहमी म्हणतात, चित्राताई भाषणांनी पोट भरत नाही, महिलांना आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. त्यांच्या हातामध्ये तेवढी ताकद आपण निर्माण केली पाहिजे की त्या ताईला स्वतः आर्थिक दृष्टी तिला कशा पद्धतीने संपन्न करता येईल. जेव्हा आर्थिक स्वातंत्र्य येतं ना, तेव्हा शहाणपणा आपोआप येतो. आणि मला ते इतकं पटलं देवेंद्रजींचं की येस, आज हे 1,500 रुपये. आणि इतके काय, आमचे लाडके भाऊ आहेतच, पण काही दोडके भाऊ पण आहेत. ती योजना बंद करा म्हणून. अहो, जशी तुम्हाला सांगतेय की ह्या योजना जशी गावागावांमध्ये पोहोचली तशी पहिली पायाखालची वाळू सरकायचं काम यांचं झालं. हे गेले काँग्रेसवाले कोर्टामध्ये. आधी त्या म्हणे तो जो कोण होता तो का आमचा कोण नाहीच आहे. मग नंतर बघितलं तर तो सुनील केदारांचा कोणतरी निघाला. मग ते वडेट्टीवारांचं काय निघालं, ते बरंच पेपरला आलं होतं, तेच मी पण वाचले. त्यामुळे यांची भावना काय आहे ते आपले सर्वज्ञानी सकाळी उठल्यावर 9 वाजेपासून बोलतात. संजय राऊत ते म्हणले आम्ही 3,000 रुपये देऊ. अरे का तुम्हाला ही घोषणा करावी लागली? तुम्ही म्हणता ना ही योजना कामाची नाही, तुम्हाला काय घोषणा करावी लागली की आम्ही 3,000 रुपये देऊ? आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नयेत म्हणून याच्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे 3 जण मिळून कामाला लागले. बऱ्याच ठिकाणी तर हे अनुभवाने सांगते बरं का, बऱ्याच ठिकाणी काँग्रेसच्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकांनी काही फॉर्म भरून घेतले चुकीचे, जे जाऊच नये पुढे, ही योजना बदनाम व्हावी, महिलांनीच सांगितलं. आणि म्हणून मग महिलांना सांगितलं तुम्ही अधिकृत सेंटरवरती जा आणि भरा. अंगणवाडी ताईंना याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं. प्रत्येक फॉर्म भरल्यानंतर तिलाही त्या ठिकाणी त्याचा मोबदला देण्यात आला आणि ही योजना घराघरामध्ये पोहोचवण्यात आली. आताही सांगतात की हे सरकार तुमची निवडणूक आहे तोपर्यंतच आहे, निवडणुकीनंतर बंद होणार, असं तसं. म्हणजे खोटं खोटं खोटं, किती खोटं बोलणार. आता या ज्या राज्यातल्या बहिणी आहेत ना, या दोडक्या आणि या सावत्र भावांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्रजींनी साफ सांगितलंय, साफ, या पैशांमध्ये वाढच होईल पण कमी होणार. आम्ही सुद्धा बऱ्याच ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ताई हे का असे करतायत, मी म्हटलं तुम्ही काळजी करू नका, तुमचा देवाभाऊ एवढा भक्कम आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामध्ये पैसे वाढतीलच, कमी होणार नाही.